सगळ्या माहितीबद्दल ज्या सवाई गंधर्व महोत्सवाबद्दल आपण उल्लेख केला, खरं तर त्या सवाई गंधर्व महोत्सवात यंदा तबला नवाज अर्थात जाकीर हुसेन यांची आठवण आवर्जून काढली जाणार आहे, कारण आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. अर्थात त्यांच्या अनेक मैफिली या व्यासपीठावर देखील खरं तर रसिकांनी अनुभवलेल्या आहेत. असो, ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत, पण त्याचबरोबर राजकीय घडामोडींकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. त्या देखील आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. नाराज छगन भुजबळांचा रोख अजित पवारांकडे मंत्रिपद न देण्याचा निर्णय पक्षाध्यक्षांचा. चर्चा करून योग्य निर्णय घेणार भुजबळांचं विधान. ओबीसींच्या नावाने भुजबळांनी दुकान मांडलंय. सुहास कांदेंची टीका. मंत्रिमंडळ काय त्यांच्या घरचं आहे का म्हणत भुजबळांवर डागली तोफ. अमित शहांवर कारवाई करा, नाहीतर सत्ता सोडा. आंबेडकरांवरील वक्तव्यावरून ठाकरेंचा मोदींना इशारा. तर भाजपच्या मित्रपक्षांना हे मान्य आहे का, ठाकरेंचा सवाल. संसद भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेत घोषणाबाजी. अमित शहांनी आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंची टोलेबाजी. याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी थेट. शिंदेंनी लगावला ठाकरेंना टोला. विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंची बिनविरोध निवड. केवळ औपचारिक घोषणा बाकी. शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी पवार मोदींना भेटले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक. देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक. तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना सदावर्तेंना अडवण्याचा प्रयत्न. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले. 5,000वरून कांद्याचा भाव 2,000वर. तब्बल 3,000 रुपयांची घसरण. भारताचा स्टार स्पिनर आर अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. गाबा टेस्ट नंतर निवृत्तीची घोषणा.